सर्वांना नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की बहुप्रतीक्षित असलेला कृषी विभागाचा आकृतीबंध अखेर मंजूर झालेला आहे. तर त्या आकृतीबंधामध्ये नक्की काय आहे किंवा किती पदं आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची आहेत, जे की आता ग्रुप सी एक्झाम म्हणतो आपण. त्यामध्ये कोणकोणती पदं आहेत किंवा कशा पद्धतीनं पेपर असेल वगैरे आपण बघणारच आहे इन डिटेल. पण नक्की महत्वाचा बदल काय झालेला आहे यामध्ये जर बघितलं आपण, जे की सहाय्यक कृषी अधिकारी म्हणूया आपण. कारण कृषी सेवक हा पदाचा उल्लेख आता आपल्याला पाहायला भेटणार नाहीये. ते जे सहाय्यक कृषी अधिकारी आहे, असिस्टंट ॲग्रीकल्चर ऑफिसर म्हणतो आपण. याच्या जवळपास 2000 पदांची घसघशीत वाढ झालेली आहे. आज आपल्याला कॅबिनेटची मंजुरी मिळालेली आहे. जो जी-आर जो आहे, तो लवकरच येऊन जाईल. जो जी-आर आता सध्या फिरत आहे सर्वत्र. त्याच्यावरती महत्वाचं म्हणजे साईन वगैरे नाहीये, पण मंजूर झालेलं आहे, फिक्स आहे ते. त्यानंतर उद्या परवा ते जी-आर पूर्ण कंप्लीट होऊन आपल्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं, तर महत्वाचं म्हणजे जे 2000 पदं आहेत, बरोबर? आता ही पदं किती वाढले किंवा काय झाले आपण बघूया. हे जे 2000 पदं आहेत, हे वाढ झालेली आहे. सुरुवातीला काय सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची पदं हे 1600 पदं शिल्लक आहेत, बरोबर? 2023ला या अगोदर भरती निघालेली होती. ती डायरेक्ट IBPSच्या माध्यमातून कंडक्ट केली होती. तुम्हाला माहीत आहे. तिथं फक्त एकच एक्झाम होती. यामध्ये पूर्व, मुख्य दोन्ही असणार आहे. इन डिटेल व्हिडिओ आपण त्याच्यावरती पण घेणार आहोत. तर हे जे 1600 पदं अगोदरचे होते, ते रिक्त पदं आहेत. त्यामध्ये 2000 पदं आता ॲड झालेली आहेत. एकूण पदाची जर निर्मिती बघितली आपण 3600 पदं हे निर्माण झालेले आहेत. अशी एक मोठी संधी आहे आपल्याकडे, लक्षात असू द्या. बऱ्याच जणांना वाटत असेल की अ, याच्यामध्ये आपण अ, पदं खूपच आहेत किंवा खूपच कमी आहेत. तर याच्यावरती पदावरती न जाता सगळ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर आपण थोडंसं त्याच्यावरती उजळणी घेणं गरजेचं आहे. आता जे आपण ॲग्रीकल्चर असिस्टंट ऑफिसर जे पदं आहेत, पहिले जे पदं होते जवळपास आपण बघितले, ते 1600 पदं आहेत आणि आताचे जवळपास 2000 असे एकूण आपल्याला 3600 पदं झालेली आहेत. मग आता हे सगळेच एवढी ॲड येणार का? किंवा किती ॲड येईल? सध्या जर बघितलं आपण, कमीत कमी 1500 म्हणजे 1600च्या आसपास ॲड यायला काहीच अडचण नाहीये. म्हणजे एवढी तरी जाहिरात नक्की येणार, लक्षात ठेवा. कारण जर आपण एखादा तालुक्याचा विचार केला, सपोज XYZ नावाचा एक तालुका आहे सपोज, बरोबर? त्यामध्ये सुरुवातीला पदं होते 22. त्या ठिकाणी आपल्याला आता 35 पदं निर्माण झालेली आहेत. म्हणजे सजा म्हणतो आपण. सजावरती कार्यरत असतो हा ॲग्रीकल्चर असिस्टंट ऑफिसर म्हणजे कृषी सहाय्यक म्हणतो आपण जुन्या भाषेमध्ये. तर आता सहाय्यक कृषी अधिकारी नाव आहे. तर हे जे सहाय्यक कृषी अधिकारी पद आहे, हे साधारणतः एकाच तालुक्याचं बघितलं, दुसऱ्या एका तालुक्यात जर आपण विचार केला, ज्या तालुक्याला अगोदर 35 पदं होती, त्यांची आता 75 पर्यंत पदं वाढलेली आहेत. जवळपास 77 पदं. मग याच्यातून आपल्याला हेच दिसून येतं, की खूप मोठी रिक्रुटमेंट आहे ही आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे जिल्हा वाईज न होता पूर्ण स्टेट म्हणजे महाराष्ट्र वाईज होते, लक्षात ठेवा. म्हणजे याची जी रिक्रुटमेंट असणार आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे तुमचं जे मेरिट असेल वगैरे ह्या गाईडलाईन पुढे येतच राहतील. पूर्ण एकच एक्झाम होणार आहे. ती कशी असणार आहे एक्झाम आपण डिटेल बघणारच आहोत. तर याच्यामध्ये हे 2000 पदं आपली वाढ झालेली आहेत. हे पदं येतील न येतील, नंतर येतील. पण हे 1600 पदं तरी लक्षात ठेवा. हे लगेच येणार आहेत. जर प्रयत्न केला आपण तर हे 2000 पदं सुद्धा निश्चित या येणाऱ्या ॲडमध्ये ॲड होतील. तर ग्रुप सी मध्ये 99.99% चान्सेस आहेत. सध्या जी ग्रुप सीची जी एक्झाम आहे, यामध्ये हे पदं ॲड होऊ शकतात. लक्षात ठेवा. कारण त्यांनी सरळ सांगितलं आहे नोटिफिकेशन काढून, की जोपर्यंत रिझल्ट लागत नाही प्रिलिम्सचा जोपर्यंत रिझल्ट लागत नाही, तोपर्यंत हे पदं त्यामध्ये ॲड होणार आहेत. आलं लक्षात? तर त्यासाठी सर्वांनी फुल्ल ताकदीने यासाठी अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवा. आता बऱ्याच जणांना वाटेल, की याच्यासाठी काही वेगळा अभ्यास करावा लागेल का? एक लक्षात ठेवा, सपोज 1000 जरी पदं आली, तरी एकाच 15चा रेशो जर आपण बघितला, तर जवळपास, बरोबर? जवळपास 25 आपण ह्या ठिकाणी जर बघितलं, 15,000 विद्यार्थी आपल्याला मेन्ससाठी पात्र दिसतील, लक्षात ठेवा. मग एवढे विद्यार्थी आणि हे जर 1500 किंवा 1600 वर गेलं तर साधारणतः 24,000 विद्यार्थी
आपल्याला इथं मेन्ससाठी घेतले जाणार आहेत. मग प्रिलिमचा कट ऑफ जो आहे तो त्या तुलनेत कमी लागेल, लक्षात ठेवा. पण आपल्याला अभ्यास खूप गरजेचा आहे, कारण जे जुने विद्यार्थी असतील त्यांचा अभ्यासात निश्चितच चांगला असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही सब्जेक्ट आहेत पूर्वपरीक्षेसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल घेणार आहोत. तर ते सर्व अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर मेन्स असेल. लक्षात ठेवा, आता बऱ्याच जणांना वाटतं की मी सध्या प्रिलिम्स करू का? मेन्सवरती फोकस करू का नाही वगैरे. तर लक्षात ठेवा, डेली तुम्ही मेन्स पण करणं गरजेचं आहे. आता मेन्ससाठी तुम्ही म्हणाल की सिलेबस तर अजून आलेला नाही. पण इसेन्शियल ऑफ एग्रीकल्चर असेल, टॉपर नोट्स असेल, हे जे बुक आहेत लक्षात ठेवा, हे बुक तुम्हाला कंपल्सरी येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा वाचावे लागणार आहेत. इसेन्शियल आणि टॉपर नोट्स. म्हणून ह्या 2 बुकवरती तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. इसेन्शियल ऑफ एग्रीकल्चर असू द्या किंवा टॉपर नोट्स असू द्या. म्हणून डेली ॲटलीस्ट 10 पेजेस तुम्ही रीड करणं गरजेचं आहे. म्हणजे येणाऱ्या साधारणतः 115 दिवसामध्ये तुमचे दोन्ही बुक वाचून होतात. डेली जर 10 पेजेस तुम्ही जर वाचत असाल तर. अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलं मायक्रो लेव्हलला जाऊन, तर तुमचा मेन्सचा सुद्धा अभ्यास महत्त्वाचा असणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे की प्रिलिम्स जस्ट क्वालिफाय होणार आहेत जवळपास 24,000 विद्यार्थी. जर 1600 जागा आल्या आणि 1,000 जर जागा आल्या तर 15,000 विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी मेन्ससाठी अपिअर होणार आहेत. आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा मेन्स होईल की नाही, प्री होईल की नाही, डिप्लोमा बेस्ड पद आहे वगैरे. जर तुम्ही बघितलं, म्हणजे मत्स्य विकास अधिकारी नावाचं एक पद होतं बघा. मत्स्य विकास अधिकारी, बरोबर? अधिकारी. तर त्याला पण अगोदर सरळ सेवाच होती किंवा बरीच पदे आहेत. तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ते पद आता कुठं गेलेलं आहे आपल्याला ग्रुप सी मध्ये गेलेलं आहे. म्हणजे गट क म्हणतो आपण, लक्षात असू द्या. तर त्या ग्रुप सी मध्ये किंवा गट क मध्ये हे आपल्याला पद पाहायला दिसतं. मग त्या पदाचा सुद्धा अभ्यासक्रम जर बघितला आपण, जवळपास सेम होता. टेक्निकली बेस्ड होता तो. फिशरीजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ते. 254 जागा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला पण खूप मोठी म्हणतो मी, आतापर्यंतची सर्वात मोठी रिक्रुटमेंट असणार आहे. या अगोदर 2,000 जागा मागच्या वेळेस आल्या होत्या. मग तुम्ही म्हणाल ती मोठी रिक्रुटमेंट असणार आहे किंवा मागच्या वर्षी जे जागा होत्या 2023 ला. पण ते लक्षात ठेवा, त्यामध्ये यामध्ये फरक आहे. तर त्या डिव्हिजन वाईज जागा होत्या. डिव्हिजन वाईज म्हणजे कसं असायचं, समजा 8 डिव्हिजन आहेत. 8 डिव्हिजनमध्ये तुम्ही जर समजा कोल्हापूर डिव्हिजनमधून फॉर्म भरला असेल आणि पुणे डिव्हिजन होते, त्यानंतर ठाणे डिव्हिजन आहे, सपोज नाशिक आहे, संभाजीनगर आहे आणि पुणे आणि अमरावती, शेवटी लातूर डिव्हिजन. तर हे डिव्हिजन होत्या, लक्षात ठेवा. मग ह्या डिव्हिजनमध्ये जर बघितला तुम्ही, हे लातूर, त्या डिव्हिजनमधून तुम्ही सपोज फॉर्म भरला कोल्हापूर, तर तुम्हाला कोल्हापूरचाच विचार केला जायचा. म्हणजे याच ठिकाणी तुम्हाला तुमच्या रिझर्व्हेशननुसार 2 जागा असतील, 1 जागा असतील, ह्या बऱ्याच गोष्टी असायच्या तिथं. आता मागच्या वेळेला पुणेमध्ये 1च जागा होती ओपनला. मग तिथून फॉर्म भरणं रिस्की होतं. पण यावेळेस अतिशय चांगला निर्णय आहे ग्रुप सी मध्ये गेल्यामुळे. फायदा काय होणार आहे तुम्हाला? जरी समजा 1,600 जागा आल्या, तरी तुम्हाला 1,600 जागा पूर्ण महाराष्ट्रभर असणार आहेत. म्हणजे तुमच्या कॅटेगरीला कमीत कमी 100 जागा येणार आहेत. कोणतीही कॅटेगरी असू द्या. 100 प्लस तरी जागा येणार आहेत. म्हणजे इथं खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. या अगोदर तुम्हाला 10, 12, 2, 3 अशा सुद्धा जागा असायच्या. म्हणजे म्हणून म्हणतोय मी, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आजपर्यंत ॲग्रीकल्चरच्या इतिहासामधील सर्वात मोठी असिस्टंट ॲग्रीकल्चर ऑफिसरची ही अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि ग्रुप सी मध्ये गेल्यामुळे कदाचित त्याचं प्रोबेशन जर काढून टाकलं तर तुम्हाला फुल पेमेंट स्टार्ट पासून सुद्धा भेटू शकतं. कारण असं कृषी सेवक हा उल्लेख कुठेही नाही, लक्षात ठेवा. या अगोदरच्या भरतीमध्ये डायरेक्ट कृषी सेवक असा उल्लेख असायचा. पण सुदैवानं हा उल्लेख त्यांनी इथं नाहीसा करून डायरेक्ट सहाय्यक कृषी अधिकारी या नावानं तुम्हाला रिक्रुटमेंट देण्याचे चान्सेस खूप आहेत. म्हणून आजपासूनच अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याकडे कोणता ना कोणता सध्या गव्हर्नमेंट जॉब असणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या. कारण 8व्या वेतनानुसार जवळपास 60,000 ते 65,000 तुम्हाला कमीत कमी सॅलरी असणार आहे कोणत्याही गट जॉबसाठी. म्हणून ग्रुप सी मधून जेवढे काही पदं आहेत, ते सगळे पदं प्रिपेअर कराच. त्याचबरोबर हे सहाय्यक कृषी अधिकारी पद आहे, याच्यासाठी सुद्धा तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. तर जे डिटेल असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊया. नक्की किती जागा गेलेल्या आहेत एम-पी-एस-सीकडे किंवा काय कधी ॲड येईल वगैरे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. तर यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की चॅट बॉक्समध्ये किंवा आपण म्हणू त्याला कॉमेंट बॉक्स
कमेंट बॉक्समध्ये टाका. जर पुढचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट म्हणा फक्त. मग लगेच व्हिडिओ तुम्हाला पुढचा सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. म्हणजे किती जागा एमपीएससी कडे गेलेल्या आहेत किंवा पूर्व परीक्षेला कोणता सब्जेक्ट राहील, कोणता टॉपिक महत्वाचा आहे, मेन्स कशी राहील, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जस्ट नेक्स्ट टाईप करा. नेक्स्ट टाईप करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ येऊन जाईल. तर धन्यवाद.